एक्झाम्पल नंबर फर्स्ट. A company had following current asset and current liability. कंपनीकडे खालील करंट असेट आहेत आणि करंट लॅबिलिटी आहेत. तर डेटर्स आपली काय आहे? करंट असेट. आता तुम्हाला करंट असेट करंट लॅबिलिटी हे कालच मी सांगितलं होतं की कोणत्या असेट ह्या करंट असेट मध्ये येतात आणि कोणत्या लॅबिलिटी ह्या करंट लॅबिलिटी मध्ये येतात. आणि त्याच्यात क्विक लॅबिलिटी, क्विक असेट हे देखील मी काल तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगितलं आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये काय अडचण असावी असं मला काय वाटत नाही. काय अडचण आहे का? तुम्हाला करंट असेट समजून येतील. आता ही डेटर्स ही काय आपली असेट आहे का लॅबिलिटी? डेटर्स असेट, असेट. क्रेडिटर्स लायबिलिटी, लॅबिलिटी. बिल्स पेएबल लायबिलिटी, स्टॉक असेट, लूज टूल्स असेट, असेट. बँक ओव्हरड्राफ्ट. लायबिलिटी, आणि तुम्हाला काय म्हणलंय? कॅल्क्युलेट करंट रेशो. आता आपल्याला हे सगळं काय दिलंय? मिक्स दिलंय. त्यातलं आपल्याला करंट असेट कोणत्यात त्या अगोदर साईडला काढावे लागतील आणि करंट लॅबिलिटी कोणत्यात त्या साईडला काढावे लागतील. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं होतं या ठिकाणी बघा, असेट लिहिलं कंसात. तर करंट असेट कोणत्यात? डेटर्स. डेटर्सची अमाऊंट किती आहे? 60,000, म्हणून त्यांनी डेटर्सची अमाऊंट घेतली बघा या ठिकाणी 60,000. त्याच्यानंतर अजून असेट कोणती बघा? स्टॉक एक असेट आहे. किती अमाऊंट आहे स्टॉकची? 30,000, 30,000. म्हणून त्यांनी स्टॉकची अमाऊंट घेतली 30,000 रुपये. देन आफ्टर काय? लूज टूल्स ही पण आपली असेट आहे. किती अमाऊंट आहे त्याची? 10,000, 10,000. म्हणून त्यांनी लूज टूलची अमाऊंट घेतली 10. 60 आणि 30 80 90 आणि हे 10 1,00,000. 1,00,000 काय आहेत? करंट असेट झाले. आता करंट लॅबिलिटी कडे आलो बघा. करंट लॅबिलिटी मध्ये ज्या लॅबिलिटीत बघा क्रेडिटर्स किती आहेत? 30,000, 30,000. म्हणून क्रेडिटर्स घेतले 30. बिल्स पेएबल 20,000, 20,000. आणि अजून एक लॅबिलिटी बघा, बँक ओव्हरड्राफ्ट किती? 10,000, 10,000. मग टोटल हे 10,000. अशा तिन्हींची टोटल किती आली? 60,000, 60,000. आपल्या रेशोचा फॉर्म्युला टाकला. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटी, लॅबिलिटी. फॉर्म्युला टाकून जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा 1,00,000 भागिले 60 हे सगळे जातील शून्य, हे शून्य जातील बरोबर. 6 एके 6, 6 एके 6 वर राहिले 4, 6 10 6 गेले राहिले 4 मधलं 0. किती येतील हे? 10/6 म्हणजेच काय? 5/3. 8 पंच 6 पंचे 30 6 6 36 42. 5/3 म्हणजेच रेशो काय येईल? 5/3 हा रेशो येणार आहे. कसं आला कळलं का? आपण काय केलं की 1,00,000 भागिले किती केले? 60,000 केले बरोबर. तर 1,00,000 मधले 60,000चे 4 शून्य गेले आणि 1,00,000 मधले 4 शून्य गेले तर राहतात किती बघा? 4 शून्य गेल्यावर 10 आणि इथे किती राहतोय? 6. तर 6 एके 6 बरोबर. आता 10 6 गेले किती राहिले? 4 बरोबर ना. मग आता याला काय केलं? पॉइंट दिला आपण, कारण की पुढे शून्य घ्यायचं म्हटलं पॉइंट द्यावा लागेल. ह्याच्या पुढे काही नाही. मग किती? 40 येईल बरोबर. 6/35 6 36. असं कॅल्क्युलेशन होणार नाही, होणार नाही बरोबर ना. 10 आणि 6 2 भाग जातोय. हो 10 आणि 6 2 भाग जातोय बरोबर. त्या पद्धतीने केलं असं कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. दोन्ही एकाच संख्येत येतात कोणत्या तरी. तर बघा किती 2 भाग जातोय? 2 6 आणि 2 10 म्हणजेच काय? 5/3 5/3 हा रेशो आला. कळलं का सर्वांना? म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी? कंपनी हॅड फॉलोविंग असेट, लॅबिलिटी 90,000. अरे हे ऍक्टिव्हिटी दिले, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. जमल का हे करायला कॅल्क्युलेशन? हा पुढचा एक रेशो करंट रेशो दिलेला आहे, हा कॅल्क्युलेट करायचा तुम्ही. तर ते 5/3 हा रेशो आलेला आहे. आता पुढे बघूया. पुढचं एक एक्झाम्पल दिले त्यांनी करंट लॅबिलिटी आणि करंट असेटच्या संदर्भात. एकच मिनिट. या ठिकाणी करंट लॅबिलिटी ऑफ कंपनी वेअर बघा. करंट लॅबिलिटी किती आहेत?
1,50,000 आहेत आणि करंट रेशो इज 3:1. फाइंड आउट करंट असेट. आता करंट असेट कॅल्क्युलेट करायला सांगितलेत त्यांनी. बघा गंमत काय दिली, करंट लायबिलिटी दिले ते 1,50,000 आणि रेशो काय आहे 3:1. अतिशय सोपं आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची, 3:1 हा रेशो दिलाय, बरोबर ना? काय दिलाय? 3:1 रेशो. अतिशय सोप्या पद्धतीने काढता येतो. ह्यातला एक काय इंडिकेट करतो, कोण सांगतंय? लायबिलिटी. लायबिलिटी इंडिकेट करतो. कोणती लायबिलिटी असणार आहे? करंट लायबिलिटी, बरोबर. करंट. करंट लायबिलिटी एक आहे. एक आहे ही अमाऊंट किती आहे? 1,50,000. किती? 1,50,000 ही लायबिलिटीची अमाऊंट आहे. त्यांनी लायबिलिटी दिली आपल्याला 1,50,000 आणि 3 ही आपली आहे असेट. कोणती असेट? करंट असेट. मग आता 1,50,000 लायबिलिटी आहे, तर 1,50,000 गुणिले 3, 1,50,000च्या 3 पट काय असणार आहे? असेट असणार आहे. 1,50,000 गुणिले 3 केलं तर तुमची करंट असेट किती येईल? 50,000. नाही नाही, 1,50,000 गुणिले 3 4,50,000. 4,50,000. समजलं का कसं कॅल्क्युलेशन केले त्यांनी? आता त्यांनी हा प्रॉब्लेम मध्ये जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकलेल्या आहेत बघा. फॉर्म्युल्यामध्ये किमती कसं टाकले बघा त्यांनी. बघा करंट रेशो इज 3:1. मग त्याचा फॉर्म्युला टाकला. करंट असेट माहित नाही असं लिहिलं आणि 1,50,000 आहे असं लिहिलं. आता काय केलेलं आहे त्यांनी बघा की पुढं करंट असेट इज इक्वल टू हे ह्याचा छेद 3 आहे. 3 आहे म्हटलं याला काय अर्थ नसतो, म्हणजे छेद 3 आहे म्हणजे छेदाला किंमत नसते. हा जो 3 आहे ना, हा इकडं भागिले, बरोबर आहे. इकडे जाऊन याला काय होणार आहे? गुणुले होणार आहे. म्हणजे 1,50,000 गुणुले 3 केलं त्यांनी तर, आणि करंट असेट इकडे घेतली तर ती येईल 4,50,000. समजलं कसं कॅल्क्युलेशन केलं? हो. ओके. तर आता हे झालं ह्या करंट. आता ही ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगितले त्यांनी की बघा करंट असेट ऑफ कंपनी 6 लाख. करंट असेट 6 लाख आहेत, असेट आहेत 6 लाख आणि करंट रेशो किती? 2:1. 2:1 हा करंट रेशो. याचा अर्थ काय? असेट आपल्याला दिली 6 लाख आहे, बरोबर ना? 6 लाख असेट, एक ही किंमत किती असेल? 6 लाखाच्या निमपट. 2 6 लाख आहे तर एक किती? 3 लाख. बरोबर ना? बघा 2 ची व्हॅल्यू दिली 6 लाख, तर 2च्या निम्मे किती? 1. 2च्या निम्मे किती? 1. 2 ची व्हॅल्यू 6 लाख आहे. 6 लाखाच्या निम्मे म्हणजे किती येतील? 3 लाख. 3 लाख. 3 म्हणजे लाख. करंट लायबिलिटी किती असेल तुमची? 3 लाख. 3 लाख. अशा पद्धतीने सोपं कॅल्क्युलेशन दिलेलं असतं. 3 नंबरचे एक उदाहरण दिले. टोटल असेट 2,20,000 आहे आणि फिक्स असेट त्यातली किती? 1 लाख. आता मला सांगा टोटल असेट, असेट मध्ये काय येतं? असेट, टोटल असेटचा फॉर्म्युला काय आहे? फिक्स असेट प्लस करंट असेट, करंट. बरोबर ना? आता त्यांनी टोटल असेट दिली 2,30,000 आणि त्यातली फिक्स असेट 1 लाख आहे. म्हणजे 2,20,000 मधून 1 लाख वजा केले तर आपल्याला किती काय भेटल? करंट असेट. किती असेल करंट असेट? 1,20,000. बघा करंट असेट मी या ठिकाणी कशी काढली कळलं का? 1,20,000. हो. ओके. कॅपिटल एम्प्लॉईड 2 लाख आहे. कॅपिटल एम्प्लॉईड किती दिले? 2 लाख दिले. तर वेअर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, त्यांनी सांगितले वेअर नो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करंट रेशो. त्यांच्याकडे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नाहीये, तुम्हाला करंट रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलं. करंट रेशोचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहून घ्यायचा. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटी. आता टोटल असेट त्यांनी काढली बघा कशी काढली? टोटल असेट मायनस फिक्स असेट. टोटल असेट मध्ये 2,20,000 मध्ये 1 लाख गेले, राहिले 1,20,000. आणि करंट लायबिलिटी तर टोटल असेट मायनस कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड वजा केलं 2,20,000 मधनं. कॅपिटल एम्प्लॉईड 2 लाख होते, ते वजा केले तर राहिले 20,000. ही झाली आपली करंट लायबिलिटी. म्हणून करंट रेशो त्यांनी घेतला 1,20,000 भागिले 20,000. तर पहा हे 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले. बे एक बे आणि बेसक 12 म्हणजे काय आला? 6 1 हा रेशो आला. कसा रेशो काढला, कॅल्क्युलेट केला, समजलं का? हो.
ओके, पुढे बघा त्यांनी क्विक रेशोच्या संदर्भात दिलेले. क्विक रेशो काढायला वर्किंग कॅपिटल दिले 50,000 रुपये. आता वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू 50,000, त्याच्यामध्ये करंट असेट दिल्यात 60,000, स्टॉक दिलाय 10,000 आणि प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेत 4,000. आता मला सांगा, मी तुम्हाला कालच एक फॉर्म्युला सांगितला होता. क्विक असेट कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे ना, क्विक असेट, तो काय आहे? करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. काय? करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. कालच बघितलंय आपण. तर करंट असेट आहे 60,000, त्यातनं स्टॉकचे 10,000 आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचे 14,000 वजा केले तर टोटल बघा 60,000 लेस 10 आणि 4 14,000 वजा झाले 46,000 रुपये शिल्लक राहतील. आणि याचा जो फॉर्म्युला आहे आपल्याला काय काढायचंय बघा, क्विक रेशो काढायचा. तर क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे क्विक असेट डिवायडेड क्विक लायबिलिटी. त्यासाठी आधी क्विक असेट काढावा लागतात. तर क्विक असेट काढण्याचाच फॉर्म्युला या ठिकाणी दिलाय. फक्त करंट असेट मधनं आपल्याला स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करावे लागतात. आणि क्विक लायबिलिटी काढण्यासाठी काय करावं लागतो? लायबिलिटीच्या बाबतीत 2 लायबिलिटी वगळाव्या लागतात. कालच सांगितलं तुम्ही तुम्हाला. बँक ओव्हरड्राफ्ट आणि ऍडव्हान्स रिसिप्ट. बरोबर, बँक ओव्हरड्राफ्ट आणि ऍडव्हान्स रिसिप्ट. तर या ठिकाणी आपल्याला वर्किंग कॅपिटल दिले किती हजार रुपये दिले? 50,000 रुपये दिले. तर आता क्विक रेशो जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? कोण सांगते? क्विक लायबिलिटी काय कॅल्क्युलेट करायच्यात आपल्याला? करंट लायबिलिटीतून आपलं क्विक क्विक रेशो कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. आता मला एक गोष्ट सांगायचं, वर्किंग कॅपिटलचा मी फॉर्म्युला एकदा सांगितला होता. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. मायनस काय? करंट लायबिलिटी. आणि वर्किंग कॅपिटल दिले बघा आपल्याला या ठिकाणी 50,000. म्हणजे मी या ठिकाणी वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू 50,000 बरोबर. करंट असेट सुद्धा दिलेत किती? 60,000. करंट असेट सुद्धा किती दिलेत? 60,000 बरोबर का? मायनस करंट लायबिलिटी माहितीत का आपल्याला? नाही, म्हणून मी आहे अशा करंट लायबिलिटी लिहिल्या. आता पहा, ह्या 50,000 इकडं प्लस चिन्ह आहे, त्याच्या इकडं काय आहे? प्लस. आता हे इकडं काय आहे? करंट लायबिलिटीला मायनसचं चिन्ह आहे. करंट लायबिलिटी जर ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं तर करंट लायबिलिटीला प्लसचं चिन्ह येईल. म्हणून करंट लायबिलिटी इज इक्वल टू हे 50,000 जर ह्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं तर चिन्ह काय होतं? चेंज होतं ना. 50,000 चेंज होतील म्हणजे मायनसचं चिन्ह येईल. म्हणजे 60,000 वजा 50,000. तर किती येईल करंट लायबिलिटी? 10,000. म्हणून आता आपल्याला करंट लायबिलिटीचा कोणताच आयटम नाही. म्हणजे ही जी करंट लायबिलिटी हीच आपली क्विक लायबिलिटी. म्हणून त्यांनी रेशो लिहित असताना बघा या ठिकाणी घेतलेला आहे. रेशो लिहित असताना 46,000 आपली आलती क्विक लायबिलिटी. म्हणून 46,000 भागिले करंट लायबिलिटी तीच क्विक लायबिलिटी गृहीत धरली 10,000. तर तो आला 46,10. आणि याचं पॉइंट मध्ये जर उत्तर काढलं तर 4.6:1 हा त्यांचा काय असणार आहे? क्विक रेशो असणार आहे. फक्त या ठिकाणी वेगळं काय होतं, आपल्याला क्विक लायबिलिटीचा कुठे संबंधच दिला नव्हता. आणि असं जर असेल तर आपलं कन्फ्युजन होऊ शकते. क्विक लायबिलिटी कशी काढायची? तर ती अशा पद्धतीने काढायची. समजली का सर्वांना कशी काढली मी? हो. नुसतं हो म्हणायचं, बाकी काय नाही. ती समजू नाही समजू ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही म्हणा. समजलं सर. चला पुढं. करंट लायबिलिटी. आता क्विक रेशो अजून एक काढायचा आहे. करंट लायबिलिटी 1,50,000. जरा अजून झूम करतो म्हणजे माझ्या डोळ्याला स्पष्ट दिसेल. तुम्हाला जरी दिसत असले तरी माझा नंबर वाढत चाललाय, चष्मा फुटला बघा. करंट लायबिलिटी 1,50,000. बँक ओव्हरड्राफ्ट 50,000. बघा करंट लायबिलिटी आहे. आता करंट लायबिलिटी दिलेली आपल्याला 1,50,000. आता आपल्याला रेशो कोणता काढायचा आहे? क्विक रेशो. क्विक रेशोचा फॉर्म्युला काय असतो? क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवायडेड क्विक लायबिलिटी. म्हणजेच काय? लिक्विड असेट भागिले लिक्विड लायबिलिटी. आता वर्किंग कॅपिटल दिले 4 लाख
आणि इन्व्हेंटरी दिले 1,00,000. आता याच्यामध्ये आणि कॅल्क्युलेट क्विक रेशो म्हटलंय. सुरुवातीला आपल्याला रेशोसाठी फॉर्म्युला आहे आपला करंट असेट काढायला लागतील. करंट असेट काढण्यासाठी वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू, मी काय सांगितलं तुम्हाला, करंट असेट मायनस मायनस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी. ओके. वर्किंग कॅपिटलची अमाऊंट किती दिली त्यांनी आपल्याला? 4,00,000. 4,00,000. बरोबर का? आणि करंट लायबिलिटी किती दिल्यात? 1,50,000. 1,50,000. व्हेरी गुड. 1,50,000. आता मला सांगा की पहा, आता असं केलं तरी चालतं बरं का, म्हणजे हे बरोबर चिन्ह आहे बघा, हे बरोबरच्या चिन्हाच्या इकडची अमाऊंट काय मायनस आहे, बरोबर ना? हिला चिन्ह कोणतं मायनस आहे ना इथं. ती हो. जर इकडं आणली तर काय होईल? प्लस होईल का मायनस होईल? प्लस. म्हणजे 4,00,000 प्लस 1,50,000 इज इक्वल टू, इकडे फक्त करंट असेट राहील, करंट असेट. म्हणजेच करंट असेट किती येईल? 4,00,000 आणि 1,50,000. 5,50,000. 5,50,000 ही करंट असेट असेल. अशा पद्धतीने आपण करंट असेट कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्यांनी तेच दिले बघा, करंट असेट इज इक्वल टू करंट लायबिलिटी प्लस वर्किंग कॅपिटल. आता हा फॉर्म्युला त्यांनी वापरलाय, परंतु काय हरकत नाही, करंट आणि तेच आपण घेतले. 1,50,000 परत 4,00,000, 5,50,000. क्विक असेट कॅल्क्युलेट केल्या. करंट असेट मधनं आपल्याला इन्व्हेंटरी वजा करावी लागणार आहे. करंट असेट 5,50,000 होत्या, त्यातनं 1,00,000 वजा केले तर क्विक असेट येतात 4,50,000. आणि क्विक लायबिलिटी अतिशय सोपं आहे. करंट लायबिलिटी मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट 50,000 वजा करायचा. करंट लायबिलिटी 1,50,000 वजा बँक ओव्हरड्राफ्ट 50,000, तर क्विक लायबिलिटी येतात 1,00,000. आणि फॉर्म्युलेमध्ये किमती टाकायच्या. क्विक असेट होते आपली 4,50,000 भागिले 1,00,000. बघा, रेशो मध्ये किमती टाकल्या. क्विक असेट 4,50,000 भागिले क्विक लायबिलिटी 1,00,000, तर रेशो किती येईल? 4.51. 4.51 हा रेशो येणार आहे. हे जे आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल बघितले ते करंट रेशो आणि क्विक रेशो कॅल्क्युलेशनच्या बाबतीत बघितलेले. समजलं का सर्वांना? बोला. बघा, आता पुढं आपल्याला इन्कम स्टेटमेंटच्या संदर्भातले रेशो कॅल्क्युलेट करायचे. इन्कम स्टेटमेंट मध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतं, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा. ह्या रेशोचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाईल परीक्षेला. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. काही वेळेस फक्त सेल्स हाच लिहिला जातो, काही वेळेस असं सुद्धा असू शकतं ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा. तर कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो. सेल्स किती दिलाय त्यांनी? 5,40,000. नेट परचेस दिलाय 3,00,000. सेल्स रिटर्न दिलेला आहे 4,00,000. क्लोजिंग 40,000 आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय 50,000 आणि ओपनिंग स्टॉक दिलाय 90,000. तर पहिल्यांदा आपल्याला काय ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता त्यांनी हे असं काय दिले ग्रॉस प्रॉफिटच्या संदर्भात सोल्युशन दिले. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. पहिल्यांदा त्यांनी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कॅल्क्युलेट केलं. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये काय काय येणार आहे? तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक होता 90,000 घेतले, प्लस परचेस 3,00,000 मायनस 50,000. 3,00,000 आणि 90, 3,00,000 90,000 वजा 50, 3,40,000 कॉस्ट ऑफ गुड सोल्ड येईल. नेट सेल्स कसं कॅल्क्युलेट केलं? सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स होता 5,40,000 आणि सेल्स रिटर्न आहे 40,000, म्हणून 5,40,000 वजा 40 इज इक्वल टू नेट सेल्स आला 50,000. आणि पुढे त्यांनी ग्रॉस प्रॉफिट 5,00,000. 5,00,000 आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना बघा नेट सेल्स
मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर नेट सेल्स हे 5 लाख मायनस 3,40,000 कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर ग्रॉस प्रॉफिट आला तुमचा 1,60,000. आणि ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला टाकला. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,60,000 म्हणून घेतले 1,60,000 भागिले नेट सेल्स. नेट सेल्स काढले त्या ठिकाणी 5 लाख भागिले 5 लाख गुणुले 100. तर तो ग्रॉस प्रॉफिट रेशो पर्सेंटेज मध्ये इंडिकेट करावा लागतो. तो येणार आहे 32%, 32%. कळलं का? बोला. बरं असू द्या, पुढच्या उदाहरणावर. थोडं स्पीड करा. हा तेच मी माझ्या लक्षात आलं होतं. हे उदाहरण आहे ना, याच्यातनं समजून जाईल तुम्हाला. ओकेच मिनिट. त्याच्यामध्ये खूप किचकट दिलं होतं, एवढं काही विचारत नाही. अजून थोडस झूम करतो. ओके, पहा ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. कम्प्यूट ग्रॉस प्रॉफिट रेशो फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. सेल्स दिलेला आहे तुम्हाला किती? 5 लाख. 5 लाख. आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट 25% ऑन कॉस्ट. ग्रॉस प्रॉफिट दिलेले 25% ऑन कॉस्ट. आता पहा, सेल्स 5 लाख आहे आणि ग्रॉस प्रॉफिट दिले. मग आता ग्रॉस प्रॉफिट 25% ऑन कॉस्ट काढायचा आहे. याचा अर्थ काय की आपली कॉस्ट जर 100 रुपये असेल तर प्रॉफिट 25% मिळवण्यासाठी आपल्याला ती वस्तू कितीला विकावा लागेल? 125 ला. म्हणजेच बघा, म्हणजेच आपला सेल्स प्राइस किती असेल? सेल्स प्राइस किती असेल? 125 असेल, बरोबर का? ओके, सेल्स प्राइस 125 असेल. आता त्यांनी आपल्याला सेल्स दिलाय किती रुपये? 5 लाख रुपये. किती रुपये दिलाय? 5 लाख रुपये. आता ही 5 लाख रुपये जी अमाऊंट दिली ना आपल्याला, 5 लाख रुपये, ही आपली सेल्स प्राइस आहे, बरोबर? आणि सेल्स प्राइस आपण किती धरली होती? 125, बरोबर ना? म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 5 लाख भागिले 125 गुणुले आपल्याला किती ग्रॉस प्रॉफिट पाहिजे? 25, म्हणून गुणुले 25 करावं लागेल. तर कॅल्क्युलेशन जर केलं तर पहा, 25 एके 25, 25 चोक 100 आणि 25 5 125, बरोबर का? आणि 5 एके 5 आणि 5 एके 5 म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट किती येईल? इथे 1 आला, राहिलेले शून्य सगळे उचलायचे आणि 1च्या पुढे नेऊन आपटायचे. काय केलं? 5 एके 5, हा 5 गेला, बरोबर? राहिला वर 1. 1च्या पुढचे आता हे सगळे शून्य राहिले होते ना, हे शून्य सगळे उचलायचे आणि 1 पुढे नेऊन आपटायचे. म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट किती येईल? 1 लाख. फॉर्म्युला सोपा आहे. फॉर्म्युला काय? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. नेट सेल्स आपल्याकडे आहे 5 लाख, ग्रॉस प्रॉफिट सुद्धा भेटला 1 लाख. म्हणून आपण काय केलं? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100 म्हणजेच 1 लाख भागिले 5 लाख गुणिले 100. हे सगळे समान समान शून्य काढून टाकले. किंवा असं करूया, सगळे समान समान काढण्यापेक्षा काय करूया, हे शून्य काढला, हा 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 शून्य काढला. 5 एके 5, 5 दुने 10, बरोबर ना? आणि हे राहिलेले 1 शून्य फक्त या ठिकाणी घेतलं. म्हणजे किती टक्के? 20%. किती टक्के? 20%. हा पण गेला ना इथला शून्य. 20% काय येईल? रेशो येईल. कसा रेशो केला कळलं का? वाटलं तर परत एकदा सांगतो. कॅल्क्युलेशन आपल्या पद्धतीने करायचं, सोपं. कधी कधी माझं डोकं खूप सोपं चालतं आणि कधी कधी खूप अवघड चालतं. बघा, इथला 1 शून्य खाल्ला, हा 0 1 खाल्ला, अजून 100 मधला हा 0 काढला, हा 0 काढला. आता इथं खाली 3 शून्य आहेत, त्यातला 1 शून्य इथं खाल्ला ह्या वरच्या बरोबर, त्याच्यानंतर ह्या वरच्या बरोबर खालचा 1 शून्य खाऊन टाकला, अजून 1 शून्य इथं.
म्हणजे वरच्या बरोबर अजून एक खालचं शून्य खाऊन टाकला. खाली किती राहिले? 5. 5 एके 5 आणि 5 दुने 10. ह्या शून्य तसाच ठेवायचा होता. 5 दुने 10 आणि ह्यातलं शून्य इथे घेतला तर किती येतं? 20%. किती येतंय? 20%. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेशो किती येईल तुमचा? 20%. समजला का सर्वांना? ओके. हा, आता इतकी उदाहरणं समजून सांगण्यावर तुमच्या डोक्यात राहणार नाही. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या वेळेस आपण नेट प्रॉफिट रेशो समजून घेऊ. म्हणजे हा टॉपिक आपला आता जवळजवळ 1 मिनिट संपन. एक नेट प्रॉफिट 1 मिनिट. चल ना बाबा. हा एक ऑपरेटिंग रेशो, त्याच्यानंतर कॉमन साईज बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे. कॉमन साईज बॅलन्स शीट बनवायची आणि संपलं. 1-2 लेक्चर मध्ये संपून जाईल हा टॉपिक. चला थांबूया. परीक्षेची डेट वगैरे काय आली का? नाही आली अजून. नाही. बर मी काय करतो, काय होतंय की आपल्या ज्या टेस्ट आहेत ना त्या माझ्या लक्षातच राही नाही घ्यायचंय म्हणून. बरोबर ना? ऑब्जेक्टिव्ह. तर मी एक काम करल, तुम्हाला ना माझ्याकडे जे PDF आहे पहा. आता मी तुम्हाला या ठिकाणी डेमोच दाखवतो. एक